सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांकडनं एकमेकांवर वार पलटवार सुरू आहे। खोत यांच्या दाव्याचा जयंत पाटलांनी देखील चांगलाच समाचार घेतलाय। पाहूयात। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं। आता 10 पक्ष बदलून येऊ बाबा तिकडे गेलाय, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। याचं कारण आहे सदाभाऊ खोत यांनी केलेलं एक विधान। जयंत पाटील भाजपत जाणार असल्याचं मोठं विधान सदाभाऊ खोत यांनी केलंय। दरम्यान यानंतर जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात चांगलीच जुंपली आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी वाळव्यात एकनाथ शिंदेंनी देखील हजेरी लावली होती। दरम्यान याच प्रचार सभेत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केलाय। पण भावांनो, तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही। ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही। वाळवा तालुक्यातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी काही ठिकाणी, तर काही ठिकाणी जयंत पाटील विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होतीये। 11 जिल्हा परिषद गट आणि 22 पंचायत गणसाठी निवडणूक पार पडतीये। या निवडणुकीसाठी जयंत पाटलांनी प्रचाराचा धडाका लावलाय, तर दुसरीकडे सत्ताधारी देखील मैदानात उतरले आहेत। सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधल्यानंतर आता जयंत पाटलांकडून देखील पलटवार करण्यात आलाय। खरं म्हणजे इथं सभा झाली, कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार। आता 10 पक्ष बदलून येऊ बाबा तिकडे गेलाय, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही। गेल्या वर्षभरापासून जयंत पाटील भाजपत जाणार अशा चर्चा सुरू होत्या, मात्र मागील काही महिन्यांपासून या चर्चांना ब्रेक लागला होता। आता सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील भाजपत जाणार असल्याचं विधान केलंय। त्यामुळे जयंत पाटील पवारांची साथ सोडून भाजपत जाणार का या चर्चांना खोतांच्या विधानानं पुन्हा हवा मिळाली आहे। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।